विल म्हणजे इच्छापत्र किंवा मृत्यूपत्र. आपल्या स्वकष्टार्जित मालमत्तेचं किंवा प्रॉपर्टीचं आपल्या पश्चात कुठल्याही भांडणाशिवाय आपल्या इच्छेप्रमाणे हव्या त्या व्यक्तीला किंवा वारसांना वाटप करता यायला पाहिजे, त्याचं हस्तांतरण व्हायला पाहिजे असं आपल्या प्रत्येकाला वाटतं ना. हे सगळं होण्याचा सोपा आणि कायदेशीर मार्ग म्हणजेच विल किंवा मृत्यूपत्र. चला तर मग या मृत्यूपत्राबद्दलच आपण थोडं आणखीन विस्ताराने जाणून घेऊया. तर मृत्यूपत्र म्हणजे नेमकं काय आणि ते कोणाला करता येतं? मृत्यूपत्र हे एक लीगल डॉक्युमेंट आहे. मराठीत त्याला कायदेशीर दस्तऐवज म्हणतात. प्रत्येक सज्ञान आणि मानसिक सक्षम व्यक्ती स्वतःच्या स्वकष्टार्जित मिळकतीचं आपल्या मृत्यूच्या पश्चात कशा प्रकारे हस्तांतरण व्हावं याकरता स्वतः शब्दबद्ध करून हे मृत्यूपत्र तयार केलेलं असतं. मृत्यूपत्र करण्याचे नेमके काय काय फायदे असतात? मृत्यूपत्र आपली स्वकष्टार्जित मालमत्ता चल असो की अचल असो ती कुणाला आपल्या मृत्यू पश्चात मिळावी हे जर आपलं नियोजित पद्धतीने मांडलेलं असेल तर वारसा हक्काच्या कायद्याचा हस्तक्षेप न होता आपल्या इच्छेप्रमाणे आपल्या मृत्यूनंतर आपल्या या मिळकतीचं वाटप केलं जाऊ शकतं. म्हणून हे विल करणं अतिशय आवश्यक आहे. मृत्यूपत्र केलं नाही म्हणून काही तोटे होऊ शकतात का? मृत्यूपत्र जर एखाद्याने केलं नाही तर स्वकष्टार्जित मिळकत आणि वारसा हक्काने मिळणारी मिळकत दोन्ही मिळकतीला जे वारसा हक्काप्रमाणे आणि बाहेरचे लोक न्यूसन्स व्हॅल्यू ज्याला म्हणतात क्लेम ठेवू शकतात आणि त्याच्या हस्तांतरणामध्ये विलंब होऊ शकतो. काही वेळेला ती मिळायला वर्षानुवर्ष जातात आणि हाती काहीच पडत नाही अशीही परिस्थिती निर्माण होते. म्हणून शक्यतो आपण स्वतः शब्दबद्ध करून विल लिहिणे हे अतिशय महत्त्वाचं असतं. घरात आणि कुटुंबात आणि आजूबाजूच्या लोकांना कुठलाही क्लेम न ठेवता भांडण न होऊ देता आपली संपत्ती या विलने हस्तांतरण केली जाऊ शकते. आता एखाद्या व्यक्तीने तिच्या हयातीत एकदा मृत्यूपत्र केलं आणि नंतर काही दिवसांनी तिला असं वाटलं की ते बदलायला हवंय, तर मृत्यूपत्र असं बदलता येतं का? आणि बदलायचं असेल तर त्याला काही मर्यादा असते का? किती वेळेला ते बदलता येतं? मृत्यूपत्र हे लीगल डॉक्युमेंट करणारा व्यक्ती आपल्या हयातीत अनेकदा ते बदलू शकतो आणि प्रत्येक वेळेला बदलल्यानंतर ज्या फॉर्मॅटमध्ये करायचं असतं त्याच फॉर्मॅटमध्ये त्याने लिहावं असं अपेक्षित असतं. कारण त्याच्यावर 2 साक्षीदार आणि डॉक्टरची सही आवश्यक असते. दुसरं असं की मृत्यू पश्चात ते अंमलबजावणीला येणार असल्यामुळे हे कुणी त्याचं एक्झिक्युशन कुणी करावं हेही त्यावर मांडलेलं असतं. मृत्यूपत्र रजिस्टर करायलाच हवं का? आणि जर रजिस्टर केलं असेल आणि नंतर एखाद्या व्यक्तीला ते बदलावंसं वाटलं तर त्याची काही वेगळी प्रक्रिया असते का? काही वेगळी प्रोसिजर करावी लागते का? कारण कुठलंही रजिस्टर्ड डॉक्युमेंट जेव्हा तुम्हाला बदलायचं असतं तेव्हा पहिली रजिस्ट्रेशन केलेली जी फी आणि स्टॅम्प फी दिलेली असते ती सगळी रद्दबादल होते आणि डिरजिस्ट्रेशन करावं लागतं आणि नंतर मग परत तुम्हाला नवीन लीगल डॉक्युमेंट तयार करावं लागतं. आणि म्हणूनच विल याच्याकरता रजिस्ट्रेशन आवश्यक नाही. पण रजिस्ट्रेशन जर केलेलं असेल तर तुम्हाला ते कोर्टातून प्रोबेट घेऊन त्याचं एक्झिक्युशन करावं लागतं. मृत्यूपत्र हा कायदेशीर दस्तऐवज असला तरी तो करण्यासाठी वकिलांची किंवा कोर्टात जाण्याची गरज नसते असं आत्ताच आपण वकिलांकडनं ऐकलं. पण डॉक्टरांची मात्र गरज त्या ठिकाणी निश्चित असते. चला तर मग आपण डॉक्टरांना विचारूया की मृत्यूपत्र नेमकं कसं करतात आणि त्यामध्ये डॉक्टरांचा काय रोल असतो. मृत्यूपत्र कुठल्याही कागदावर तुम्ही करू शकता. त्यासाठी कुठल्याही कोर्टामध्ये किंवा सरकारी ऑफिसमध्ये जाण्याची गरज नसते. 2 स्वतंत्र साक्षीदार जे सज्ञान आहेत असे आवश्यक असतात. डॉक्टरांचं सर्टिफिकेट असल्याशिवाय मृत्यूपत्र ग्राह्य धरलं जात नाही. अच्छा, पण डॉक्टर कुठलंही मृत्यूपत्र जे कोर्टात रजिस्टर केलेलं नाहीये तर ते वैध ठरण्यासाठी नेमकं काय करायला पाहिजे? मृत्यूपत्र कुठल्याही साध्या कागदावर जरी तुम्ही केले तरी ते वैध आहे. कुठल्याही कोर्टामध्ये किंवा सरकारी ऑफिसमध्ये जाऊन त्याची नोंद करायची गरज नाही.
आपले कुटुंबीय आणि आपले प्रियजन यांच्यामध्ये कुठल्याही भांडणाशिवाय, कुठल्याही वादविवादाशिवाय आपल्या संपत्तीचं वाटप व्हावं आणि त्यांना पण आनंदाने प्रत्येक गोष्ट मिळावी, आपल्या इच्छेप्रमाणे सगळं मिळावं, यासाठी मृत्यूपत्र करणं किती गरजेचं आहे याविषयीची माहिती आत्ताच आपण ऐकली. चला तर मग मृत्यूपत्राविषयी आपल्या काही शंका असतील तर आपण तज्ज्ञांकडून अजूनही त्यांचं निरसन करून घेऊ आणि याविषयी आपलं ज्ञान तर वाढवूच आणि इतरांनाही ते ज्ञान पोचवू आणि मृत्यूपत्र करण्याविषयी त्यांना मदत करू.